बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातून एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे। शाळेच्या पहिल्याच दिवशी आनंदाने घरी परतलेल्या 6 वर्षीय चिमुकल्याचा दुसऱ्याच दिवशी सर्पदंशामुळे मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना राजगड येथे घडली आहे। उपचारासाठी दवाखान्यात नेत असतानाच या चिमुकल्याची प्राणज्योत मावळली। या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील राजगड येथे सर्पदंशामुळे 6 वर्षीय राज राठोड या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे। मिळालेल्या माहितीनुसार राजने 2 जुलै रोजी डोणगाव येथील जीवन विकास कॉन्व्हेंटमध्ये शाळेचा पहिला दिवस पूर्ण केला होता। आनंदाने घरी परतल्यानंतर तो आई वडिलांसोबत शाळेतील पहिल्या दिवसाच्या आठवणी सांगत झोपला। रात्री वीज गेल्यानंतर घराचा दरवाजा उघडा ठेवण्यात आला होता। त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास राज रडू लागला। सुरुवातीला एखाद्या छोट्या प्राण्याने चावले असावे असे कुटुंबियांना वाटले, मात्र काही वेळातच त्याच्या पायावर सूज आणि रंग बदलू लागल्याने परिस्थिती गंभीर असल्याचे लक्षात आले। कुटुंबियांनी तात्काळ उपचारासाठी दवाखान्याकडे धाव घेतली, मात्र दवाखान्यात पोहोचण्यापूर्वीच राजचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले। घटनेनंतर घरात शोध घेतला असता एका खोक्यात साप आढळल्याची माहिती समोर आली आहे। या घटनेने राजगड गावासह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। शाळेच्या पहिल्या दिवसाचा आनंद साजरा करणाऱ्या या चिमुकल्याचे आयुष्य अवघ्या काही तासात संपल्याने कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। सिटी न्यूज साठी बुलढाण्यातून गजानन राऊत यांचा विशेष रिपोर्ट। पावसाळ्यात सर्पदंशाच्या घटना वाढत असल्याने नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासन आणि आरोग्य विभागाकडून वेळोवेळी करण्यात येते। अशा वेळी सर्पदंशाचा संशय आल्यास कोणताही विलंब न करता तातडीने जवळपासच्या रुग्णालयात उपचारासाठी जाणे अत्यंत महत्त्वाचे आहे। या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे।